नमस्कार मित्रांनो, रॅबिट केअर मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे बजाज सूर्योदय शोरूम मध्ये. तर मित्रांनो, ही आहे बजाज पल्सर NS400C. तर बघू शकता तुम्ही, खूप अशी सगळ्यात मोठी बाईक आहे. म्हणजे सगळ्यात हेवी तुम्ही म्हणू शकतात. खूप वजन, म्हणजे अर्थात सगळ्यात हाय सीसीची बाईक आहे मित्रांनो 400. मित्रांनो, हिचा आपण रिव्ह्यू बघणार आहोत. तर तिथे तुमच्याकडे सांगू होतो मित्र तुम्हाला की हिचे जे खूप जुना ब्रँड आहे असा. तर मित्रांनो, मी स्वतः याला वापरलेली आहे. खूप चांगली बाईक आहे, खूप चांगले असे इंजिन बाईकचे. तर मित्रांनो, आपण जास्त टाइम न घालवता तुमचा पटापट आपण बघूया बजाज 400Z कडे. तर मित्रांनो, सगळ्यात पहिला आपण सुरुवात करूया हायलाइट वरून. मित्रांनो, बघा तुम्ही, असे हायलाइट आहे, म्हणजे हायलाइट म्हणजे DRL आहे. बघा मित्रांनो, ह्याला DRL असं म्हणतात. वीज कशी कळत करते पावसामध्ये, तशी अशी याची डिझाईन दिली, म्हणजे एक अर्थात जी पण तुम्ही म्हणू शकता किंवा अशी डिझाईन म्हणू शकता. तर मित्रांनो, इकडे मस्त पॅड असे DRL दिले आहेत. तुम्हाला ऑन करून दाखवतो, खूप फोकस चांगला आहे. तर मित्रांनो, जसं आपण खालती तो इकडे नंबर प्लेटला जागा दिलेला आहे, नंबर प्लेट माउंट करू शकतो. तर मित्रांनो, इकडे आता गोल्डन कलरचे 43 mm चे अपसाइड डाऊन फोक दिलेले आहेत. बघा तुम्ही, असे काहीतरी सुंदर असे मस्त दिसतं. आणि तो मडगा दिलेला आहे ब्लॅक मध्ये, खूप असं मस्त सुंदर दिसतोय. तर मित्रांनो, आपण टायरची गोष्ट करूया तर 110/70 इंचचे टायर दिले आहेत आणि 320 mm ची डिक साईज दिलेली आहे. तर मित्रांनो, डुएल चॅनल ABS आहेत. आता लेटेस्ट नॉर्मच्या हिशोबाने खूप चांगली गोष्ट आहे मित्रांनो की डुएल चॅनल ABS दिलेला आहे. मित्रांनो, जरा पाठीमागे येतो तर बघा तुम्ही, खालती इकडे इंजिन काउल दिलेला आहे. इंजिनला प्रोटेक्शन होण्यासाठी इंजिन काउल दिलेला आहे. कॅथलिक कन्व्हर्टर दिलेला आहे. तर मित्रांनो, आपण तुम्हाला समोरून जर मी दाखवतो असं, इकडे बघू शकता तुम्ही रेडिएटर दिलेला आहे मित्रांनो, जे कूलिंग खूपच चांगली अशी दिलेली आहे. आणि मित्रांनो, हॉर्न दिलेला आहे. प्लस आपण याची इंजिनची गोष्ट करूया तर 373.727 cc चा इंजिन दिलेला आहे. तर मित्रांनो, हिची पॉवर जनरेट करतो 40 ची पॉवर जनरेट करतो आणि 35 न्यूटन टॉर्क जनरेट करतो. तर मित्रांनो, खूप चांगली अशी पॉवर जनरेट करतो बजाज 400Z. मित्रांनो, टँककडे तर अशी मस्तीची डिझाईन दिली आहे. ग्राफिक खूप चांगले दिले मित्रांनो, मस्त डिझाईन दिलेली आहे. इकडे तुम्ही येऊन बघू शकता पल्सरची बॅकिंग दिलेली आहे. तर तुम्हाला मी कॅमेरा जवळून दाखवतो. बघू मित्रांनो, पल्सरची बॅकिंग दिलेली आहे. मित्रांनो, आपण टँकची गोष्ट करूया तर 12 लिटरची टँक दिलेली आहे. ते खूप चांगली टँक कॅपॅसिटी आहे. थोडी चांगली असली तर, जास्त असली तर चांगलं झालं असतं. तर मित्रांनो, आपण सीटची गोष्ट करूया तर मित्रांनो, सीटच्या तुम्हाला दाखवू इच्छितो. तिकडे मस्तपैकी टँक पॅड दिलेला आहे छोटूसा, एकदम बसताना कुठलेही स्क्रॅचेस वगैरे लागणार नाही टँकला तुमच्या. आणि सीट बघा मित्रांनो, खूपच अशी नरम आणि सॉफ्ट आहे. म्हणजे तुम्हाला कुठे प्रकारचे लॉंग राईड करताना तुम्हाला काही कमर वगैरे दुखणार नाही. मित्रांनो, इकडे होतात NS400ची बाईक दिलेली आहे, खूप मस्त आहे. तर मित्रांनो, इकडे ग्रॅब हँडल दिलेलं आहे पकडायला, पकडण्यासाठी तुम्ही बसताना. तर मित्रांनो, जर आपण पाठीमागे येऊया तिकडे मस्त LED DRL दिला तर तुम्हाला बाईक ऑन करून दाखवतो. तर कॅमेरा मी इकडे पाठीमागे आणतो. मित्रांनो, बघू होतात LED DRL दिलेले. तर असे काही ब्लिंक होतात आणि रात्री खूप असे चांगला यांचा उजेड पडतो, खूप मस्त असं दिसतं. आणि इकडे LED छोटीशी लाईट दिली आहे नंबर प्लेटसाठी, आणि तुमची नंबर प्लेट दिसावी लांबून पण. आणि इकडे रिफ्लेक्टर दिलेले आहेत. खालती जाऊन जसा येतो तर खालती पण जसं येतो मित्रांनो, तर इकडे टायर हगर दिलेला आहे, साडी गार्ड दिलेला आहे, खूप चांगलं आहे. आणि जर आपण डिस्कची गोष्ट करूया तर 230 mm ची डिस्क साईज दिलेली आहे. तसंच 145/70 इंचचे टायर दिलेले आहेत. तर खूप चांगली अशी गोष्ट. आणि 12 ABS तर आहे मित्रांनो. तर आपण शॉक ऑब्झर्वची गोष्ट करूया तर मोनोशॉक सस्पेन्शन दिलेलं आहे आणि 5 टाइम ॲडजस्टेबल आहे. तर मित्रांनो, जी चेसी आहे ती बॉक्सर चेसी दिलेली आहे. आणि जर मित्रांनो बघा तुम्ही, ॲल्युमिनियमचे फुटपॅक दिलेले आहे. त्यांचा आवाज खूप मस्त येतो, बघा तुम्ही आवाज येतो. मित्रांनो, हे खूप चांगले केले. रबर काही दिलेलं नाही. आणि मित्रांनो, ही चेन दिलेली आहे, अशी चेन आहे.
आणि ही व्हील दिलेली आहे. व्हीलचा कलर पण खूप चांगला आहे आणि त्यात निऑन कलरने खूप हे केलं आहे. बॉक्सरची चेसिस दिलेली आहे, बघा तुम्ही अशी काही चेसिस दिलेली आहे पूर्ण. तर मित्रांनो असे काही याच्यामध्ये फीचर्स आहेत. तर मित्रांनो आपण आता मीटरकडे येऊया. तर गाईस पण तुम्हाला मी हँडल दाखवतो. तर हा असा हँडल दिलेला आहे खूप असं मस्त असा आणि मिरर खूप चांगले दिलेले आहेत. डॉमिनोचे मिरर याच्याने वापरले आहेत. बघा 4 मेन्यू बटन दिलेलं आहे. मी तुम्हाला ऑन करून दाखवलं. एक असे लाईट ब्लिंक होते जे तुम्हाला अंधारामध्ये तुम्हाला खूप असे विजिबल दिसणार आहे. आणि 4 मेन्यू दिलेला आहे. 4 बटन दिलेले आहेत. हे इंडिकेटरसाठी तुम्हाला दिलेलं आहे. हा हॉर्नसाठी दिलेला आहे. इकडे हॅझार्ड सिस्टम दिलेला आहे, म्हणजे लाईट ऑन होतात चारही. बघा तुम्ही समोर तुम्हाला आम्ही दाखवणारच. आणि इंजिन किल स्विच दिलेला आहे, स्टार्टर स्विच दिलेला आहे आणि यात तुम्हाला लाईट ऑन ऑफ साठी दिलेला आहे. तर मित्रांनो, तर आम्ही मीटर ऑन करून दाखवतो. तर अशा प्रकारे काहीतरी मीटर येतो. लेट्स राईड. तर मित्रांनो असे काहीतरी याच्यामध्ये मीटर्स कन्सोल दिलेले आहेत. तर बघू तुम्ही असे काही तुम्हाला नोटिफिकेशन येतात वरती, म्हणजे काही जसे नोटिफिकेशन बार दिलेला आहे. इकडे तुम्हाला न्यूट्रल, ABS, फंक्शन लाईट अँड TC म्हणजे ट्रॅक्शन कंट्रोल, मॅन्युअल ट्रॅक्शन कंट्रोल. मित्रांनो इकडे फ्यूल तुमचं किती आहे ते, इकडे RPM मीटर दिलेले आहे, ते न्यूट्रल लाईट दिलेली आहे. बस इकडे तुम्हाला स्पीड दाखवतो. आता कारण की स्पीडोमीटरचे बाहेर काढले म्हणून एरर दाखवतो. इकडे किलोमीटर्स दाखवत आहे. आणि हे मित्रांनो स्पोर्ट्स मोड दिलेले आहेत. 4 मोड दिलेले आहेत मित्रांनो. रोड मोड, स्पोर्ट्स मोड, रेन मोड आणि ऑफ रोड. ते तुम्ही ऑन ऑफ करू शकता. आणि मित्रांनो साईड स्टँड डाऊन असं लिहून येतं, कारण की साईड स्टँड आता डाऊन आहे आणि इकडे टाइम वगैरे दिलेला आहे. तर मित्रांनो आपण मीटरमध्ये जाऊया. तर तुम्हाला मी जे 3 मोड सांगितले, 4 मोड सांगितले, आपण पूर्ण बॅक करू याला. मित्रांनो असं काय तुमचं कंट्रोल असतं. आता आपण क्लिक करूया. बघू तर वरी काही इन्फोमध्ये तुम्ही गेलात तर राईड मोड आणि MTC तुम्हाला सांगितलं ते मॅन्युअल ट्रॅक्शन कंट्रोल याचा अर्थ आहे. आणि आता दाखवणार नाही मित्रांनो, कारण की बाईक जी आहे ती सध्या सगळे कनेक्शन ऑफ केलेले आहेत. तर आणि खालती आता कनेक्टिव्हिटी दिसते, तुम्ही मोबाईल पण कनेक्ट करू शकता. बाकी ट्रिप अँड बाईक इन्फॉर्मेशन आहे. तर ट्रिप अँड बाईक इन्फॉर्मेशन गेलो तर ट्रिप A, ट्रिप B असं काय तुम्ही म्हणजे ट्रिप सेट करू शकतात. तर मग कनेक्टिव्हिटी जातो. तर ब्लूटूथ आणि म्युझिक तुम्ही दोन्ही आणि कंट्रोल करू शकतात. प्लस तुम्हाला मोबाईल कनेक्ट करून जर तुम्हाला कॉल येतो तर तुम्ही याच्यावर पण तुम्हाला दिसते इकडे की तुम्हाला कॉल येतो, तुम्ही ॲक्सेप्ट पण करू शकता इकडनं सेट हे करून. तर मित्रांनो इकडे टाईप A USB दिलेली आहे, हे तुम्ही चार्जिंगसाठी वापरू शकता. तर मित्रांनो 3.0 किंवा टाईप C असलं तर खूप चांगलं असं झालं असतं. तर मित्रांनो याची प्राईसची गोष्ट करूयात तर 1,85,000 याची एक्स शोरूम प्राईस आहे. तर मित्रांनो तर तुमच्या स्टेटच्या हिशोबाने किंवा तुमच्या इकडच्या हिशोबाने ते बघू शकतात. आता ही जी प्राईस आहे ती पाचगट ह्याच्या हिशोबाने आहे. तर मित्रांनो याच्यामध्ये 4 कलर येतात, म्हणजे 4 कलर येतात. मित्रांनो हा आहे एक कलर, बघू शकता ग्रे आणि व्हाईटमध्ये. तर मित्रांनो दुसरा कलर आपण बघूया. तर मित्रांनो हा आहे ब्लॅक अँड ग्रेमध्ये. आणि तिसरा कलर जो आहे तो रेड, रेसिंग रेड याला म्हणतात. आणि बाहेर जो आहे तो पर्ल व्हाईट. तर असे मित्रांनो 4 कलर येतात. खूप असे सुंदरसे कलर आहे मित्रांनो. तर तुम्हाला कुठला कलर आवडला नक्की सांगा मित्रांनो. तर मित्रांनो तुम्हाला जर मी तुम्हाला अजून याचे हायलाईट फीचर जे सांगितले. आणि मित्रांनो बघा इकडे राईड बाय वायर भेटते तुम्हाला, कारण की कुठल्या इकडे वायर नाही दिली आहे. राईड बाय वायरचा मिनिंग आहे इकडे कुठल्याही प्रकारचं वायर नसते, डायरेक्ट सेन्सर थ्रू हे ऑपरेट होतात. ॲडजस्टेबल लिव्हर दिले आहेत बघा तुम्ही. हे तुम्हाला असं पाठीमागे पुल करून हे तुम्हाला असं ॲडजस्ट करायचे आहेत तुमच्या हिशोबाने, तुमच्या कम्फर्ट झोनच्या हिशोबाने. तर असे काही हँडल्स दिलेले आहेत. तर मित्रांनो मी तुम्हाला बसून दाखवतो. तर मित्रांनो याची जी हाईट आहे ती 807 mm ची हाईट आहे आणि माझी जी हाईट आहे ती 5.8 mm ची हाईट आहे. तर मित्रांनो बघा आरामात ट्रॅक होतो. तर तुमची हाईट 5.2 या 5.4 असेल, तुम्हाला थोडं प्रॉब्लेम होऊ शकते. तर मित्रांनो गाडी चालवण्यासाठी तुम्हाला हाईटची गरज नसते. तर मित्रांनो स्किल्स म्हणजे तुमची चालवण्याची टेक्निक तुम्हाला हवी असते की कशा प्रकारे तुम्ही राईड करतात. मित्रांनो याच्या ग्राउंड क्लिअरन्सची गोष्ट करूया तर 168 ची ग्राउंड क्लिअरन्स आहे. आणि याचं वजन आहे मित्रांनो 174 kg वजन आहे. पण मला काय असं जाणवलं नाही वजन मोस्टली. तर तुमची हाईट कमी तर तुम्हाला थोडंफार जाणवू शकतं. तर मित्रांनो तुम्हाला मी त्याचा एक्झॉस्ट नोड करतो, कसा एक्झॉस्ट नोड आहे ते. तर आपण बाईक ऑन करून घेऊया सगळ्यात प्रथम आणि स्टार्ट करूया. तर मित्रांनो असा काही इनिशियल स्टार्ट आहे, तो खूप चांगला असा मस्तच आहे. मित्रांनो आपण ह्याला रेव करूया 4 RPM वरती. तर हा होता 4 RPM वरती रेव आणि आता 6 RPM रेव करूया. तर मित्रांनो हा होता एक्झॉस्ट नोट. तुम्हाला कसा आवडला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. तर मित्रांनो हे सगळे असे फीचर्स होते. तर मित्रांनो खूप चांगले फीचर्स आणि खूप
अपडेट केलं मित्रांनो बजाजने NS400Zला. तर मित्रांनो हे काय याचे फीचर होते, तुम्हाला कसं नक्कीच आवडलं असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि तुम्हाला काय नाही आवडलं त्यासाठी पण तुम्ही कमेंट करा, आणि जे आवडलं तर तुम्ही कमेंट करा मित्रांनो. तर मित्रांनो अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा रायगड क्रिक मराठीला. थँक्यू.